अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत यांची निवड झाली त्याबद्दल सांगली जिल्हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं हा निर्णय केलेला आहे आणि सर्व पुरोगामी पक्ष संघटनेच्या वतीनं हा सत्कार आपण करतोय. मी आदिवासी सांगलीचा खूप प्रसिद्ध आहे. सांगलीचा नेता आणि नमस्कार. येत्या 9 आणि 10 मे रोजी साताऱ्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलन होते आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर संभाजीराव भगत यांची निवड झालेली आहे आणि त्यानिमित्तानं ते आज सांगलीमध्ये आलेले आहेत. आपल्याबरोबर ते सध्या आपण त्यांच्याशी चर्चा करूया. कारण साहित्य हे समाज मनाचा आरसा असा आहे असं म्हटलं जातं, परंतु जे प्रस्थापित साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या साहित्य संमेलनामध्ये शोषितांचं, वंचितांचं, गोरगरिबांचं जे जगणं आहे ते मांडलं जातंय का, हा एक प्रश्न या साहित्य संमेलनासमोर आहे आणि या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. विद्रोही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुम्हाला मिळालं त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि विद्रोह नक्की काय आहे? विद्रोह माणुसकीकडे जाण्याचा रस्ता आहे. मी नुसत्या गोष्टी चुकीच्या नाही, आम्ही सकारात्मक आहोत. हा समाज नव्यानं कसा उभा राहावा यासाठी प्रयत्न करणारी म्हणजे विद्रोही. प्रस्थापित जे साहित्य संमेलन महाराष्ट्रभरामध्ये होत आहे, आता महाराष्ट्राच्या बाहेरही ते होत आहे, त्याकडे कसं पाहताय आणि विद्रोही चळवळ जी त्याला समांतर उभी आहे का? जे प्रस्थापितांचं जे काय होतंय ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याबद्दल काय मत व्यक्त करायचं आहे. आम्ही आमच्या कृतीमधनं गेली 25 वर्ष आमचं नवं साहित्य संमेलन, आमची नवी संस्कृती, आमचं नवं काव्य, नवा सिनेमा, नवा नाटक आम्ही उभं करतो आहोत. महाराष्ट्राची जी चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे असतील, वामनदादा कर्डक असतील, यांच्या गाण्यांनी ती चळवळ सगळी महाराष्ट्रावर उजळून काढलेलं होतं आणि त्या गाण्यांमुळं किंवा शाहिरांच्या या कवनांमुळं ही जी चळवळ आहे ती यशस्वी झाली आणि संयुक्त महाराष्ट्र स्वतंत्र झाला असं म्हणायला हरकत नाही. परंतु आत्ताची जी शाहिरी आहे, आत्ताचं जे आपण विद्रोहातलं जे मतांतर म्हणतोय, ती कशा अर्थानं याकडे पाहताय तुम्ही? नवी शाहिरी उभी राहते आहे. नवी मुलं व्यक्त होण्याचे नवी माध्यमं उभी करतायत. काही मुलं डब घेऊन काम करतायत, काही मुलं एका खांद्यावर डब, एका खांद्यावर लॅपटॉप घेऊन करतायत, काही मुलं फक्त लॅपटॉप घेऊन त्याच्यातनं रील्स बनवून सुद्धा काम करतायत. तर माध्यमं जशी बदलत आहेत तशी अभिव्यक्ती बदलते आहे. आमचा कंटेंट तोच आहे. आता ह्या साहित्य संमेलनाच्या पाठीमागचा उद्देश काय राहणार आहे? कशा तऱ्हेचं आयोजन नियोजन असणार आहे? या साहित्य संमेलनाचा मुख्य हेतू महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ब्राह्मणवाद्यांनी जी एक सांस्कृतिक कोंडी केलेली आहे बहुजनांची, हे मोठं आव्हान या देशापुढे आहे. त्या सांस्कृतिक राजकारणाची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने या साहित्य संमेलनामध्ये चर्चा होणार आहे. या आता राजकीय प्रश्न एक विचारतो, कारण जे पानसरे आहेत त्यांचं शिवाजी कोण होता पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचा जो प्रकाशक आहे प्रसाद आंबी म्हणून कोल्हापूरचा, त्याच्यावर एक संविधानिक पद असणाऱ्या एका आमदारानं त्याच्या आई बहीण काढली, त्याला शिव्या दिल्या, त्याला पानसरे करून म्हणून सांगितलं, त्याच्यावर तलवार हल्ला करण्याच्या धमक्या त्याने दिल्या. याकडे कसं पाहताय? कारण एक संविधानिक पद असणारा माणूस अशा तऱ्हेनं वागतोय, काय पाहत? कोणत्याही देशामध्ये ज्यावेळेला फासिझम किंवा हुकुमशाही येते त्यावेळेला अशा घटना घडतात. यापेक्षाही भयानक लोक उत्तर भारतामध्ये आहेत आणि हा तर त्यातलाच आहे. आता ते आमदार आहेत की कोण आहेत हे काय मला फार माहीत नाही, कधी जाणून पण मला घ्यायचं नाही. परंतु जे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते करतात म्हणून मला त्याच्याबद्दल मी गंभीर आहे. आणि प्रशांत आंबीची जी आई आहे ती जी बोलली ती आमची आई आहे. आमच्या आईला शिव्या दिलेल्या आहेत, ठीक आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, सांस्कृतिक सत्ता आहे, राजकीय सत्ता आहे, आर्थिक सत्ता आहे.
म्हणून आमच्या आईला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. पण आमचे शिवाजी महाराज जे आहेत ना, त्यांनी आम्हाला आईला शिव्या दिल्यानंतर किंवा आईवर अत्याचार केल्यानंतर काय करायचं हे आम्हाला शिकून ठेवलेलं आहे. आम्ही बघू, आमचे महाराज जे आहेत ना ते आम्हाला आहेत आणि काय करायचं ते पण आम्हाला सांगितलेलं आहे. आताच मराठीला दर्जा मिळालेला आहे, अभिजातचा दर्जा मिळालेला आहे. आणि एकीकडे बघायला गेलं तर सुशिक्षितांचं जगणं आहे, सुशिक्षितांचं जो आयुष्य आहे ते कुठंतरी व्यक्त होत. आणि याकडं नेमकं कसं पाहताय? एकीकडं मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे, एकीकडं सुशिक्षितांचं जगणं आहे. ते मराठीच्या बाबतीमध्ये या देशामध्ये हिंदी, हिंदू, हिंदुस्तान हे समीकरण संघाला सर्व देशभर करायचं आहे. मराठी माणूस हे सहज शक्य होऊ देणार नाही. मुंबईमध्ये आम्ही त्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून लढतो आहोत. आमचं म्हणणं आहे की मराठी सक्तीची, जर त्यांनी हिंदी सक्तीची केली होती तर सरकारने सांगितलं की मराठी सक्तीची करा, आता ते इम्प्लिमेंट करू द्या. आम्ही जे मराठीचा टक्का जो घटलेला आहे तो आम्ही वाढवणार. आम्ही मराठीसाठी 107 हुतात्मे दिलेले आहेत. आम्ही मुंबई महाराष्ट्राचे आहे. BJPची कितीही इच्छा असली की त्याचं एक सेपरेट केंद्रशासित प्रदेश करावा किंवा ती गुजरातला जोडावी, महाराष्ट्रातनं तोडावी, हे डायरेक्ट बोलत नाहीत, इनडायरेक्ट काम चाललेलं आहे. आम्ही त्याच्या विरुद्ध लढत राहू. नक्कीच या निमित्तानं आपल्याबरोबर प्रसिद्ध शाहीर भगत होते. जी चळवळ उभी आहे, साहित्यामधली चळवळ आहे, सांस्कृतिक चळवळ आहे, ती कुठेतरी ब्राह्मण्यवादाचा त्यावर पगडा आहे आणि तो पगडा नष्ट करण्याचं काम या विद्रोही साहित्य संमेलनांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि या साहित्य संमेलनाला अनेक लोकांनी जोडावा अशा तऱ्हेचं आवाहन त्यांनी केलं आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज.